नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज तुम्हाला मी झटपट आणि रुचकर असं होणारं आंब्याचं रायतं दाखवते। त्यासाठी मी आमचे झाडावरचे आंबे काढून घेतले आहेत ताजे ताजे आणि ते मी आता स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुतलेले आंबे नंतर मी कुकरला लावून घेणार आहे। स्वच्छ अशा प्रकारचे आधी धुवून घेतले आणि कुकरला लावले। कुकरमध्ये पाणी आंबे बुडतील एवढं पाणी ठेवून कुकरला लावून घेतले आणि शिजवून घेतले। 3 शिट्ट्या काढल्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आंबे एका ताटामध्ये काढून घ्यायचे। सर्व आंबे असे काढून घेते आणि ताटामध्ये पाणी ओतते थंड। ते थंड व्हायला हवेत। थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या साली चांगल्या प्रकारे काढता येतील। आता अशा प्रकारच्या साली आधी आंब्यांच्या काढून घ्यायच्या, गर आतमधला काढून घ्यायचा आहे आणि मग सालीला चिकटलेला सुद्धा गर चमच्याने खरडवून काढून घ्यायचा। सगळा अशा प्रकारचा सालींचा गर मी काढून घेते आणि पुढची कृती मी तुम्हाला दाखवते। आता ही कृती बघेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा। आता हे काढलेले आंब्यांचे गर आहेत त्यांना जरा जरासे मी बोटानेच टोचे मारते, कारण त्यांना तिखट मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। त्याच्यानंतर मी टाकणार आहे चवीनुसार तिखट। मी अर्धा चमचा इथे तिखट टाकलंय, जास्त तिखट टाकू नका। त्यानंतर टाकते मी चवीपुरतं मीठ। तिखट आंब्यांना चांगलं लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढची कृती म्हणजे मी कढई ठेवली आहे गॅसवर। गॅसवरची कढईतलं तेल चांगलं तापलंय। तेल चांगलं तापल्यानंतर आतमध्ये टाकायची चमचाभर मोहरी। मोहरी चांगली तडतडली की आतमध्ये बऱ्यापैकी लसूण टाकायची। लसूण ह्याला जास्त लागते। लसूण कढीपत्ता टाकून घ्यायचा। लसूण कढीपत्ता टाकून घेतल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हिंग टाकायचा चमचाभर हिंग आणि चमचाभर हळद टाकल्यावर आतमध्ये आपण जे तिखट मीठ आणि टाकलेले आंबे होते ते आतमध्ये टाकायचे आणि चांगले ढवळून घ्यायचे। चवीनुसार टाकायचा गूळ आणि चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यायचं। सगळ्यांना तेल लागलं पाहिजे व्यवस्थित आणि लागलेली फोडणी सुद्धा लागली पाहिजे। आता तिखट मीठ शिजण्यासाठी आपण थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे आतमध्ये आणि उकळी येत ठेवायचं आहे। 1-2 उकळी चांगली आली की जास्त काही शिजवायचं नाही त्याला, आंबे शिजलेलेच आहेत, फक्त आतमध्ये तिखट मीठ टाकलेलं शिजलं पाहिजे म्हणून उकळी काढायची आहे आणि उकळी झाली की आपण काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे झालं आपलं रुचकर असं आंब्याचं रायतं। या खायला।